नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि जय हिंद माजी सैनिकांनो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्या माजी सैनिकांनी किंवा ज्या सैनिकांनी देशासाठी आपलं बराचसा वेळ दिलेला आहे, देशासाठी लढलेले आहेत, अशा माजी काही सैनिकांसाठी हा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. बरेचसे माजी सैनिकांचे मेसेज आणि कॉल आमच्या टीमला आणि मला पर्सनली पण होते. सो तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सर्व माजी सैनिकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शांततेत बघा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, पण तरी पण माझ्याकडनं काही प्रश्न राहिलीच, मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. माझा नंबर पण मी तुम्हाला देतो. माझ्या नंबरला पर्सनली तुम्ही हवं तर व्हॉट्सअपला मेसेज करून काही प्रश्न विचारू शकता. सो जाऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समजून घेऊया आपण. पात्रता काय आहे माजी सैनिकांसाठी, कोणत्या पदांसाठी फॉर्म तुम्ही भरू शकतात, सवलत काय मिळणार, कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि काही महत्वाचे प्रश्नांची उत्तर पण देतो. जसं की एमपीएससी कडनं कंबाईन ग्रुप सी ची जागा सुटलेल्या आहे. तुम्हाला ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्येच इथे आरक्षण आहे. ग्रुप अ आणि ग्रुप ब मध्ये तुम्हाला आरक्षण नाहीये, म्हणून तुम्हाला ग्रुप सी बद्दल सगळी माहिती देतोय. आणि आता फॉर्म सुटलेले आहेत. तुम्हाला इथे खूप मोठी संधी या ऍडद्वारे असणार आहे. चला तर बघूया, मुख्य मुद्द्याकडे जाऊया. पण तत्पूर्वी तुम्हाला जर AMVI RTO AMVI ह्या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर त्याला मार्गदर्शनची बॅच इथे अवेलेबल आहे. तुम्ही बरेच वर्ष तुमचा गॅप पडलेला आहे, अभ्यासापासून दुर्लक्ष झालेलं आहे. एवढ्या वर्षानंतर कदाचित तुमच्या घरामध्ये तुमची मुलं अभ्यास करताय ना, तुम्ही पण अभ्यास करत असणार आहात. सो तुमचा गॅप असेल आणि तुम्हाला जर कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास व्हावा असं वाटत असेल, अचीव करायचं असेल ही पोस्ट, तर मी तुम्हाला कॉन्फिडन्स सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतोय, तुम्हाला ही बॅच लगेच जॉईन करा. का सांगतो, ह्या बॅच मध्ये 2017-2020 ला जेवढे विद्यार्थी क्वालिफाईड झाले त्यामध्ये 500+ विद्यार्थ्यांना क्वालिफाईड करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा महत्वाचा रोल आहे. यामध्ये स्वतः धनंजय कचाले सर यांनी 17 आणि 20 ची एक्झाम क्रॅक केलेली आहे, AMVI पोस्ट मिळवलेली आहे. ते स्वतः तुम्हाला इथे पूर्ण गायडन्स आणि स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. त्यांनी सांगितलेल्याच गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या, बाकी काही करायची गरज नाहीये. आम्ही जेवढं सांगतो तेवढंच प्रॉपर करा, बाकी कोणत्याही ठिकाणी काही अवांतर करायची गरज पडणार नाही. अशी टेक्निकल नॉन टेक्निकलची टीम तुमच्या बरोबर असणार आहे. 30% ऑफ हे प्रथम पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी RTO 30 नावाचा कोड वापरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ह्या बॅच बघा तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये अवेलेबल पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपली ब्रांच आहे अवेलेबल. त्यानंतर ऑनलाईन मध्ये तुम्हाला मराठी माध्यममध्ये आणि इंग्लिश माध्यममध्ये सुद्धा बॅच अवेलेबल आहे. आता ह्या बॅच मध्ये तुम्हाला PDF PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. पाचवं म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्डचं पूर्ण बॅच आणि स्टेट बोर्डचे टेक्स्टबुक सुद्धा टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. सो हे कुठेच तुम्हाला जायची गरज, सगळं रिव्हिजन सुद्धा आम्ही तुमचं कम्प्लीट करून घेणार आहोत. ह्या पूर्ण 3 महिन्यामध्ये तुम्ही डेडिकेटली फक्त आम्ही सांगतो तेवढं करा. त्यानंतर AMVI सोडून इतर जे 4 पोस्ट आहेत, ज्याला क्लर्क आहे, टॅक्स असिस्टंट आहे, इंडस्ट्रियल ऑफिसर आहे, टेक्निकल असिस्टंट आहे, ह्या 4 पोस्टसाठी आपली लक्ष्य बॅच आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आता ही फक्त AMVI ला टार्गेट करूनच ही बॅच आहे. ही 4 पोस्टसाठीची बॅच आहे. इथे सुद्धा ही टीम तुम्ही बघू शकता, जी टीम ज्यामध्ये अभिजित राठोड सर तुम्हाला इथे लीड करत आहेत. त्यांचे सगळे डेमो लेक्चर तुम्ही सगळ्या टीमचे बघून घ्या आणि मग जॉईन करा. कुठे जाण्याच्या अगोदर तुम्ही एकदा डेमो लेक्चर बघा, शिकवणारी फॅकल्टी कशी शिकवते, किती अनुभव आहे, किती आतापर्यंत त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत, हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही बॅचेस जॉईन करा. सो ही टीम आहे, युट्यूबला अवेलेबल आहे. डेमो लेक्चर बघा आणि जॉईन करा. आता हे झालं थोडक्यात, तुम्हाला मी मार्गदर्शन केलंय, प्रमोशन केलंय. आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. माजी सैनिकांसाठी आज आपण ह्या व्हिडिओत काय काय बघणार, थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण यात काय काय बघणार आपण बघा. तुम्हाला किती सुवर्ण संधी, किती जागा असणार आहे, कसं आरक्षण तुमचं असणार आहे, पात्रता माजी सैनिकांचं नेमकी काय आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, वयाचे कॅल्क्युलेशन तुम्हाला नेमकं कसं करायचं आहे, समांतर आरक्षणानुसार तुम्हाला काय नियम लागू होतात, शैक्षणिक सवलती, पदवी आणि टायपिंग मध्ये काही सवलत आहे का, तांत्रिक पदे ज्यात RTO AMVI किंवा उद्योग निरीक्षक ही पदं आहेत, कागदपत्रांमध्ये फॉर्म भरण्यासाठी आवश्यक पुरावे काय काय लागतात, प्रोफाईल मध्ये तुम्हाला काय 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 फिलअप करावं लागतं, सर्वात मोठा धोका म्हणजे शासकीय कर्मचारीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे की नाही, एकापेक्षा जास्त निकाल लागला तर नियुक्तीचं नियम काय सांगतो, महत्वाचे काही प्रश्न आहे आणि यशाच्या गुरुकिल्ली संदर्भात काही मुद्दे तुम्हाला मी शेअर करणार. चला शेवटपर्यंत बघा. रेडी आहात सगळे? मला कमेंटमध्ये सगळ्यांनी जय हिंद करून टाईप करून मला पाठवा. जय हिंद सगळ्यांना. चला मुद्द्याकडे जाऊया आपण. आता ही ऍड आली बघा, MPSC ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची ही जाहिरात आलेली आहे. एक्झाम तुमची बघा 27 सप्टेंबर 2026 ला होणार आहे. ऑनलाईन मध्ये ही एक्झाम असणार आहे. यामध्ये 5 पद आहे. उद्योग निरीक्षक त्यासाठी आहे 9 जागा, तांत्रिक सहाय्यक त्यासाठी टोटल एकूण जागा 3 आहे, कर सहाय्यक साठी 282 जागा आहे,
RTO AMVI साठी 461 जागा आहे आणि लिपिक टंकलेखक क्लर्कसाठी 1864, अशा टोटल जागा 2719 आहेत. यासाठी फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला 17 जुलै फॉर्म सुरू झालेली आहे. या संदर्भात पाठीमागे व्हिडिओ मी घेतलेला आहे की MPSC ला प्रोफाईल कसं बनवायचं, प्रोफाईल बनल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे. तुम्ही जर बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देऊन टाकतो किंवा पाठीमागचे व्हिडिओ चेक करा, त्यात तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर बघूया माजी सैनिकांसाठी सुवर्ण संधी का म्हटलं मी, कारण राज्य शासनामध्ये नोकरी मिळवण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी वेळ आलेली आहे. यामध्ये काय सांगतोय की 336 प्लस जागा फक्त माजी सैनिकांसाठीच आहे आणि माजी सैनिकांचा कट ऑफ फार कमी लागतो. तुम्हाला माहिती आहे तुमचं जिथे कॉम्पिटिशन आहे तुमच्याच मित्रांबरोबर आहे, म्हणजे माजी सैनिकांबरोबरच आहे. तुमच्या जागा तुम्हालाच मिळतात, बाकी कोणाला मिळत नाही. तर तुम्ही थोडासा विचार करा की तुम्ही म्हणत असाल की मी खूप गॅप आहे, माझा अभ्यास नाही आहे, मी त्यावेळेस अभ्यास केला नाही, अभ्यासात सो आहे, पण तुमची कॉम्पिटिशन तुमच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर आहे. त्यांचं पण सेम आहे, इतका गॅप आहे. त्यानंतर ते रिटायर झाले, रिटायर नंतर सगळेच अभ्यास करणार आहे. सो काही विद्यार्थी सोडले 10-15% ते करत होते अभ्यास, ठीक आहे, पण बाकीच्यांमध्ये तुम्ही ह्यात सो कॉम्पिट करायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा अभ्यास आणि सगळ्यांचाच अभ्यास सारखाच आहे. सध्याच्या MPSC ग्रुप सी मध्ये जाहिरातीमध्ये 336 पेक्षा जास्त जागा तुम्हाला डायरेक्ट राखीव आहे, तुमच्याच साठी आहे, दुसऱ्या कोणाला मिळत नाही. 15% निश्चित आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे 50,000 पदांची मेगा भरती पण भविष्यात येणार आहे. आपले मुख्यमंत्री साहेबांनी अनाउन्समेंट केलेलं आहे. सो पुढे गट कची मोठी ऍड येणार आहे, त्या ऍड मध्ये सुद्धा तुम्हाला 50,000 जागा भरायच्या आणि त्यामध्ये 15% जागा तुमच्या आहे. म्हणजे जर विचार केला तर जवळपास तुम्हाला असं म्हणूया आपण 7-7.5 हजार जागा तुमच्या असू शकतात. सो काळजी करू नका, आत्ताचा अभ्यास वाया जाणार नाही. आत्तापासून अभ्यासाला लागाच तुम्ही. आत्ता 3 महिन्यात अभ्यास होईल का, एकदा हातात घ्या अभ्यासाला लागा ना, त्याचा अभ्यास वाया जाणार नाहीये. पुढे अजून भरती येणार, मी सांगतोय. MPSC कडनं भरती मोठ्या जागात, तिथे याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होणार आहे. प्रथमच प्रयत्न करणाऱ्यांसाठी, यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठी ही नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्हाला एकदाच शासकीय नोकरी इथे मिळू शकते. एकदा जर संधी घेतली असेल तुम्ही रिटायरमेंट नंतर, तर परत तुम्हाला संधी मिळत नाही, आरक्षण मिळत नाही. आता बघा, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो जागा कोणकोणत्या. उद्योग निरीक्षक, ज्याला आपण इंडस्ट्रियल ऑफिसर म्हणतो, त्यामध्ये 9 जागा, एकूण 9 जागा आहेत. ह्या 9 जागांमध्ये माजी सैनिकांसाठी बघा, कॅटेगरी वाईज जर बघितलं तर एक पण जागा नाहीये. मग तुम्ही विचार कराल ह्यासाठी फॉर्म भरायचा की नाही, आम्हाला जागाच नाहीये. हा, मग तुम्हाला ओपनची जागा मिळते बघा, इथे ओपनची जनरलची जागा, जिथे सगळे कॉम्पिट करतात. सो इथे तुम्हाला जागा नाहीये ह्या पदाला. दुसरं आहे टेक्निकल असिस्टंट, 3च पद आहे. माजी सैनिकांना इथे पण जागा नाही, पण ओपनची एक जागा आहे, तो त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, पण ते कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. ते सगळे ओपनचे सगळेच विद्यार्थी येतात. ओके, पुढे घेऊन जातो. हे 2 पद सोडले तर पुढच्या 2 पदांसाठी तुम्हाला खूप चांगली संधी असणार आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. आता हे जर पद आपण बघितलं, ज्याला आपण काय म्हणतो, AMVI म्हणतो. काय म्हणतो याला आपण, AMVI म्हणतो, बरोबर आहे. यासाठी 461 पद लक्षात घ्या. माजी सैनिकांचा विचार केला तर SC साठी 5 जागा आहे, ST साठी 2 जागा आहे, नंतर NT अ साठी 2 जागा, NT ब ला 1 जागा, NT क ला 3 जागा आहे, NT ड ला 2 जागा आहे. इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC साठी 14 जागा आहे, SBC साठी 1 जागा आहे, SEBC साठी SCBC साठी 7 जागा आहे. त्यानंतर EWS साठी 7 जागा आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 25 जागा आणि टोटल अशा एकूण 70 जागा फक्त माजी सैनिकांना. किती म्हटलं मी तुम्हाला, 69 जागा तुमच्यासाठीच आहे. कुठे, AMVI साठी आहे. इथे दुसरे कोणालाच ह्या जागा जाणार नाही, लक्षात घ्या. एकूण 70. आता हे 69च आहे तुमच्याच जागा, पण याच्यात अजून जागा पण ऍड होतात, म्हणजे अजून जागांसाठी पण तुम्ही कॉम्पिट करतात. उदाहरण, मी एक उदाहरण घेतो, तुम्ही त्यानुसार तुमच्या कॅटेगरीचं उदाहरण लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी SC कॅटेगरी घेतली. SC कॅटेगरीचा एखादा माजी सैनिक आहे. ओके, तुम्ही आता हे उदाहरण मी तुम्हाला SCचं घेतलं, तुम्ही ते काय करू शकता, OBC टाकू शकता, ST टाकू शकता, NT चे सगळे प्रवर टाकू शकता, SBC टाकू शकता, SCBC टाकू शकता, EWS टाकू शकता. ओके, आता बघा एक उदाहरण घेतलं SCचं, माजी सैनिक आहे SCचे, यांना जागा कशा मिळतात बघा. फक्त त्यांनाच मिळणाऱ्या अशा जागा किती आहे माजी सैनिकांची, SCच्या 5 जागा, फक्त त्यांच्यासाठीच आहे 5 जागा. ओके, त्यानंतर ओपन साठी पण इथे जागा 25 आहे, फक्त त्यांच्यासाठी माजी सैनिकांनाच आहे, बरोबर आहे, माजी सैनिकांचा आहे 25 जागा आहे. ओके, आणि ज्या त्यांना पण मिळतात आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना पण मिळतात किंवा इतर विद्यार्थ्यांना मिळतात, त्या जागा कोणत्या बघा, ह्या 5 सोडल्यानंतर ह्या जनरलच्या 17 जागा आहे बघा. इथे 17 जागा जनरलच्या SCच्याच आहे आणि इथे ओपन मधल्या तुम्हाला एकूण जागा आहे 83 आहे, 83. मग मला सांगायचं असं आहे, SCचा उमेदवार ऍट ए टाइम स्वतःच्या ह्या जागा तर आहेच, 25 आणि 5 30 जागा तर आहे, पण इतर जागांसाठी पण तो काय करू शकतो, इथे कॉम्पिट करू शकतो
8, 9 आणि 10 100 हे टोटल झाला 130 जागा. येतं लक्षात? मी कसं सांगितलं तुम्हाला लक्षात आलंय? एक घेतलं मी एससी कॅटेगरीचा उमेदवार, तो कुठे कुठे कॉम्पिट करतो, त्याला कोणत्या कोणत्या जागांसाठी इथे कॉम्पिटिशन करायला मिळतंय. स्वतःच्या 5 एससीच्या आहे, स्वतःच्या 25 ओपन मध्ये पण आहे आणि मग त्यानंतर जनरलच्या, एससी जनरलच्या आणि ओपन जनरलच्या इथे सुद्धा तुम्हाला चांगले मार्क पडले तर ह्या पण जागा तुम्हाला मिळतात. तुम्ही इकडे गेला तर ही जागा तुमच्या मित्राला सोडतात तुम्ही. हे टोटल 130 जागांसाठी तुम्ही कॉम्पिट करताय. असं तुम्ही प्रत्येकाचं जर काढलं तर मला वाटतं प्रत्येकाला 100 जागा कॉम्पिट करायला मिळणार आहे. बरोबर समजते मी काय बोलतोय? अशा पद्धतीने हे आरक्षण असतं. सेम जसं मी तुम्हाला एम व्हायचं सांगितलं तसंच आपण जर बघितलं दुसरं कर सहाय्यकाचं बघा, टॅक्स असिस्टंट हे सुद्धा खूप चांगलं पद आहे. 282 पदं यामध्ये आहे आणि यामध्ये माजी सैनिकांना बघा टोटल आहे 41 जागा आहे. मग इथे सुद्धा तुम्ही विचार केला ह्या तुमच्या जागा कॅटेगरीनुसार आहे, ह्या जनरलच्या जागा कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळतात बघा. ओके, याचं पण कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. कर सहाय्यकाचं 282 पदं. आता यामध्ये एक पुढे अजून एक पद आहे याच्यामध्ये बघा, क्लर्क. कोणतं पद आहे? क्लर्क. त्याला आपण काय म्हणतो लिपिक टंकलेखक म्हणतो. हे सुद्धा पद खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे. सगळे माजी सैनिकांसाठी खूप चांगल्या जागा आहे. इथे 1864 जागा माजी सैनिकांना, याच्यात 15% आरक्षण आहे. म्हणजे जवळपास असं म्हणूया आपण जवळपास यामध्ये 250-300 जागा तुमच्यासाठी राखीव असणार आहे. 250 ते 300 जागा तुमच्यासाठी राखीव असणार आहे. येतं लक्षात? सो इथे सुद्धा तुम्हाला खूप चांगली संधी मिळू शकते, कारण टायपिंग सर्टिफिकेट मला लागतच नाहीये. सो हे पण लक्षात घ्या, ही पण जागा चांगली आहे क्लर्कची. आता हे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुढे जाऊया आपण मग की पात्रतेमध्ये मग काय काय माजी सैनिक म्हणून कोण ग्राह्य धरलं जातं. तर बघा पात्रतेमध्ये तुम्हाला मी सांगतोय हेच माजी सैनिक आहे. आर्मी मधले असेल, नेव्ही मधले असेल किंवा एअरफोर्स मधले असतील तर नियमित सेवा बजावणारे कर्मचारी इथे माजी सैनिक आहे. लढाऊ कॉम्बॅट म्हणतो आपण त्याला, अगर बिगर लढाऊ नॉन कॉम्बॅट दोन्ही कर्मचारी इथे पात्र आहेत. शॉर्ट सर्व्हिस कमिशन किंवा इमर्जन्सी कमिशनचे अधिकारी असाल, सेवा पूर्ण केलेले ते पण आहेत. प्रादेशिक सेना त्याला टेरिटोरियल आर्मी म्हणतो, नियमित लढाऊ सेवा बजावले असेल ते पण असू शकतात. इथे माजी सैनिक आहे. आणि अट म्हणजे काय तर हे जे माजी सैनिक आहे हे सन्मानजनक सेवानिवृत्ती, ज्याला आपण हॉनरेबल डिस्चार्ज असणे अनिवार्य राहील. अपात्र कोण कोण आहे तर पॅरामिलिटरी फोर्सेस असतील किंवा सीआरपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ मधील कर्मचारी माजी सैनिक कोट्यामध्ये पात्र ठरत नाही. गैरवर्तन किंवा न्यायालयाने बडतर्फ केलेले कर्मचारी हे इथे पात्र ठरत नाही. आता तुम्ही इथे पात्र जर असाल तर पुढे जाऊया आपण वयोमर्यादेबद्दल. बघा वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत काउंट केली जाते. आणि माजी सैनिकांचा विचार केला बघा, माजी सैनिकांचा जर ओपन मधून असाल तुम्ही, माजी सैनिक ओपन मधून असाल तर तुम्हाला बघा 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. बघा सगळ्यांनाच ते 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष सगळ्याच उमेदवारांना, सगळ्याच पदासाठी आहे, सगळ्याच उमेदवारांना. जर तुम्ही मागास वर्गीयांमध्ये असाल, अनाथ असाल, आर्थिक दुर्बल घटक असाल किंवा एससीबीसी असाल तर 43 प्लस तुम्हाला सेवा कालावधी आणि 3 वर्ष. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पात्र आहे का वयामध्ये ते पण तुम्हाला सांगतो. बघा कसं कॅल्क्युलेट करायचंय, तो वयोमर्यादा आणि सवलतीचे मूळ नियम काय ते तुम्हाला सांगतो. एमपीएससी नुसार कमाल वयाची अट काय आहे. बघा खुल्या प्रवर्गात तुम्ही असाल म्हणजे ओपन कॅटेगरी मधून तर तुम्हाला 38 वर्ष आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना 38 आहे. पण माजी सैनिकांना कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, 38 वर्ष प्लस लष्करी सेवा काळ आणि 3 वर्ष सवलत तुम्हाला अजून. येतं लक्षात? आता हे पुढे कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला मी. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला सामान्य विद्यार्थ्याला 43 आहे, पण माजी सैनिकांना 43 वर्ष प्लस सेवा काल प्लस 3 वर्ष तुम्हाला सवलत आहे. मग ओपन सोडून सगळेच ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी, एनटी, अ ब कड, एसबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी सगळे त्याच्यामध्ये येतात ओपन सोडले तर. आता यांचं कॅल्क्युलेशन बघा थोडक्यात कसं आहे. बघा तुमचं वय तुम्ही आता लक्षात घ्या मी काय सांगतोय. तुमचं वय बघा एमपीएससीच्या तारखेला उदाहरणार्थ 1 ऑक्टोबर 2026 ला पकडायचं तुम्हाला. 1/2026 ला तुमचं वय काढा. फॉर एक्झाम्पल तुमचं वय काय 46 वर्ष आलं. किती 46. तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करा 46 आलं. सेवा काल वजा करायचा बघा 46 मधनं काय करायचंय, तुमचा सेवा किती गेली 15, कोणाची 18 असेल, कोणाची 20 वर्ष असेल, कोणाची 25 वर्ष असेल, ते काय करायचं वजा करायचे. वजा केले, सपोज मी 46 पकडलं त्यातनं तुमची सेवा 15 पकडली, ती वजा केली 31 वर्ष आली. नंतर काय सवलत वजा करा, 31 वर्ष आली, परत तुम्हाला 3 वर्ष सवलत आहे, 3 वजा केलं म्हणजे तुम्ही आता एमपीएससीला जर अप्लाय करत असाल तर तुमचं वय किती पकड जाणार आहे 28 वर्ष. मला सांगा 28 ओपनला 38 आहे, कॅटेगरीला 43 तुम्ही बसता त्याच्यामध्ये. तो असं कॅल्क्युलेशन करा तुमच्या लक्षात येईल. एमपीएससी नुसार तुमचे आजचे वय फक्त 28 वर्ष आहे. जरी तुमचे खरे वय 46 असले तरी जोपर्यंत हे वय 38 किंवा 43 होत नाही तोपर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकतात ओपन आणि कॅटेगरीनुसार. म्हणजे 28च्या पुढे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे तुम्हाला संधी खूप चांगली आहे आणि अजून 50,000 पदांसाठीची जाहिरात मोठ्या प्रमाणात येणार आहे.
तयारीत राहा माजी सैनिकांनो. तुमच्यावर मी आहे, माझी टीम आहे. काही अडचण आली मी माझा नंबर पण देतो आणि आमच्या टीमचाही नंबर देतो. अडचण आली तर आम्हाला सांगा. तुमच्या पद्धतीने तुम्हाला शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू. आम्ही सांगू तेवढंच करा, बाकी काही करायची गरज पडणार नाहीये. शैक्षणिक पात्रतेमध्ये बघा, उद्योग निरीक्षक ह्या पदासाठी गट क संवर्ग व उद्योग गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य अर्हता म्हणून केलं त्यांना लागणार आहे. उद्योग निरीक्षक, आता उद्योग निरीक्षकाला काय लागतंय, पहिलं पद घ्या लक्षात, उद्योग निरीक्षक. बरोबर आहे. यासाठी काय लागतंय तुम्हाला, विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील म्हणजे इंजिनिअरिंग मधली स्थापत्य जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून किंवा सिव्हिलचे विषय सोडून इतर कोणतीही किंवा तंत्रज्ञानामधली कोणती पदविका, डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल तर तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. माजी सैनिक समजलंय. सिव्हिल सोडलं तर इंजिनिअरिंग मधले कोणतीही तुमची डिग्री किंवा डिप्लोमा असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता. आणि सायन्स शाखेतली, सायन्स BSc सायन्स मधली पदवी असेल तो इथे फॉर्म भरू शकतो. दुसरं आहे जसं इंडस्ट्रियल ऑफिसर झालं उद्योग निरीक्षक, तसं दुसरं आहे टेक्निकल असिस्टंट. काय, टेक्निकल असिस्टंटला एनी ग्रॅज्युएट चालतो, कोणताही ग्रॅज्युएशन तुमचं असेल. बघा बऱ्याच माजी सैनिकांचं तुमचं मिलिटरीमध्ये म्हणजे तुम्ही सेवेत असताना सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळतं बघा, जसं की डिस्टन्स लर्निंग मिळतं किंवा ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला जे मिळतं ना ते चालतं इथे. म्हणजे इग्नूचं असेल तर ते पण चालणार आहे, YCMचं असेल ते पण चालणार आहे, काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला सेवेत असताना मिळणारं सर्टिफिकेट, पदवी, डिग्री ती पण चालते, डिप्लोमा तो पण चालतो. त्यानंतर सहाय्यक तिसरं पद आहे इथे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, ज्याला आपण AMVI म्हणतो. ह्या पदासाठी थोडीशी पात्रता तुम्ही लक्षात घ्या, पॉईंट नोट करा. तुम्हाला जर इथे अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला बघा पहिले 10वी किंवा 12वी तुमच्याकडे असावी लागते. त्यानंतर तुमच्याकडे डिग्रीचा किंवा डिप्लोमाचा कोर्स असावा लागतो, जसं की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल किंवा विषयातील किमान 3 वर्षाची पदवी म्हणजेच डिप्लोमा तुमच्याकडे असावा लागतो. केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने याला समकक्ष म्हणून घोषित केलेले इतर काही कोर्सेस आहेत, दाखवतो तुम्हाला कोणते कोर्सेस आहेत. ते जरी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. म्हणजे शिक्षणामध्ये तुमच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री लागतोय, ऑटोमोबाईल असेल किंवा मेकॅनिकल असेल. आता त्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता, त्याच्या पुढे जास्तीत जास्त तुमची अर्हता असेल तर तो विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो. कशासाठी, AMVI साठी. आलं लक्षात. 3 पद. चौथं पद कोणतं याच्यामध्ये, चौथं पद आहे टॅक्स असिस्टंट, कर सहायक. एनी डिग्री चालतो त्याला, एनी पदवी चालणार आहे. आणि सेम तुम्हाला चौथं पद आहे 5वं पद आहे क्लर्क, लिपिक टंकलेखक. याला सुद्धा एनी डिग्री, कोणत्याही डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. गॅप आहे, ATKT होतं, काही प्रॉब्लेम नाही, डिस्टन्स लर्निंग सगळं चालतं. आता यामध्ये AMVI चे अजून काही मुद्दे तुम्हाला ऍड करून देतो. त्या अगोदर जे टॅक्स असिस्टंट आणि दुसरं आहे क्लर्क, लिपिक टंकलेखक, यासाठी तुमचं पदवी तर चालतंय पण तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट नसलं तरी फॉर्म भरू शकतात. इथे त्यांना सूट दिली बघा, माजी सैनिकांना काय त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पुढे 2 वर्षात तुम्हाला सर्टिफिकेट जमा करायचं आहे. सो तुम्हाला टायपिंगची गरज नाही इथे. ओके, लक्षात घ्या. आता मी पुढे घेऊन जातो तुम्हाला. आता जे AMVI चे विद्यार्थी आहे ना त्यांच्यासाठी अजून कोणते कोणते डिप्लोमा किंवा डिग्री चालणार आहे बघा. डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरिगेशन, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटलर्जी, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन आणि बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. ह्यामध्ये जर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा केला असेल ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता. डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स ते पण चालणार आहे, डिप्लोमा इन पॅकेजिंग अँड टेक्नॉलॉजी ते पण चालणार आहे. ओके, 4 इयर थिअरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज अन आर्टिफिशियल अप्रेंटिस ते पण चालणार आहे, ते पण विद्यार्थी चालणार आहे. म्हणजे हे बाकी अनुभवाची गरज नाही आहे इथे. ड्रायव्हिंग लायसन्स लगेच लागत नाही, मेन्सला ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. ड्रायव्हिंग लायसन्स कोणते लागतात, मोटरसायकल विथ गिअर आणि दुसरं लाईट मोटर व्हेकल तुमच्याकडे असेल असते. हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला लागतात मेन्सला. आत्ता लागत नाही, आत्ता अनुभव पण लागत नाही, आत्ता लायसन्स पण लागत नाही. ट्रान्सपोर्ट व्हेकलचं पण नियुक्तीनंतर काढलं तरी चालतं. ओके, आता पुढे घेऊन जातो मी तुम्हाला. AMVI बाबत तुम्हाला पुरुषांसाठी बघा इथे काय उंची लागते 163 सेंटीमीटर अनमणी पायासह कमीत कमी, आणि छाती लागते तुम्हाला 79 सेंटीमीटर आणि ती वाढून 5 सेंटीमीटर झाली पाहिजे. मला वाटतं याच्यात तुम्ही 100% बसणार आहात कारण तुम्ही भारतीय सेनेमध्ये होतात, बरोबर की नाही. महिला असेल तर 155 सेंटीमीटर आणि वजन लागतं महिलांचं 45 किलोग्राम. ओके, आता हे झालं. तुम्ही रंगांध म्हणजे आंधळेपणा तुम्हाला नसावा, बरोबर की नाही. आंधळेपणा तुम्हाला नसावा. चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय तुम्हाला चांगली दृष्टी आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. आता शैक्षणिक पात्रतेबद्दल तुम्हाला मी आता बोललो, क्लर्कसाठी कोणती पदवी चालेल आणि कर सायकल कोणती पदवी चालते. टायपिंग सर्टिफिकेट नसलं तरी तुम्ही फॉर्म ह्या दोन्ही पदांसाठी भरू शकता.
आता समांतर आरक्षण आणि डोमेसाईलचा नियम काय सांगतो थोडक्यात लक्षात घ्या. तुम्हाला फॉर्म जर भरायचा आरक्षणाचा जर नियम तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर तुम्हाला 15% आरक्षण मिळेल तेव्हाच मिळेल. कधी जसं की तुमच्याकडे बघा समांतर आरक्षण म्हणजे काय, जर तुम्ही माजी सैनिक प्लस ओबीसी असा फॉर्म भरला तर तुमची निवड माजी सैनिकांच्या 15% कोट्यामधील ओबीसीच्या राखीव जागेवरूनच होणार आहे. लक्षात घ्या. तुमचं पद म्हणजे तुमच्या जागा तुम्हाला मिळतील. सर्वात महत्वाची आहे डोमेसाईल. तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. डोमेसाईल म्हणजे काय, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच आरक्षण मिळतं. कोणतंही आरक्षण असेल त्यात माजी सैनिक पण आणि इतर पण, तर तुम्हाला डोमेसाईल गरजेचं आहे. त्यामध्ये 3 महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगतो बघा. शैक्षणिक सवलती तुम्हाला पदवी आणि टायपिंगसाठी तुम्हाला मी आत्ताच बोललो, लिपिकसाठी तुम्हाला डिग्री चालतंय, तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर चालतंय. आणि भविष्यामध्ये बघा तलाठी इतर ज्या जागा आहेत त्या पण येणार आहेत, त्यासाठी पण याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. तांत्रिक पदवी तुम्हाला आता बोललो आरटीओची आणि दुसरं उद्योग निरीक्षकाची. यासाठी काही पदांना इंजिनिअरिंग लागतंय, काही पदाला तुम्हाला डिप्लोमा पण चालतो, ते पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात, आता हा मुद्दा नीट नोट करा. आता यामध्ये बघा तुमचं डिस्चार्ज बुक किंवा पीपीओ संपूर्ण पानांची पीडीएफ तुम्हाला लागणार आहे. हे तुमच्याकडे असेल, नसेल तर जमा करा, नसेल तर काढून घ्या, हे गरजेचं आहे. आणि आता सपोज एखाद्याचं नाहीच होतंय, काळजी करू नका, अप्लाय करून ठेवा, कारण पुढे अजून मोठी ऍड येणार आहे. 50,000 पदांची ऍड येणार आहे. दुसरा आहे एनओसी. जर तुमच्याकडे हे नसेल तर एनओसी ना हरकत प्रमाणपत्र. काही उमेदवार असे असतात बघा, तर पुढच्या 1 महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात मी रिटायर होणार आहे, पण त्या संदर्भातलं तुम्हाला काय करावं लागेल, जे अद्याप सेवेत आहे, आगामी काही महिन्यात निवृत्त होणार आहेत, त्यांच्यासाठी अनिवार्य असेल काय, एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तुमच्या हेडकडनं तुम्हाला, तुमचा क्लर्क असेल, क्लर्क हेड असेल, तुमचे जे कोणी इमिजिएट बॉस असेल त्यांच्याशी बोलून हे एनओसी घेऊन टाका. त्या आधारे पण तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर डोमेसाईल प्रमाणपत्र लागणार तुम्हाला, मी आत्ताच बोललो, महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरच तुम्हाला आरक्षण मिळतं. आणि एक महत्वाचं हे डॉक्युमेंट बघा डोमेसाईल. त्यानंतर हे दोघांपैकी एक तर एनओसी, एक तर डिस्चार्ज बुक, दोघांपैकी एक लागेल. हे झालं पहिलं, हे झालं दुसरं डॉक्युमेंट. तिसरं जातीचा दाखला, हे तिसरं डॉक्युमेंट आहे. कास्ट सर्टिफिकेट इथे चौथं पण डॉक्युमेंट आहे. नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर माजी सैनिकांना लागत नाही असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी चालतं. या संदर्भात एमपीएससी सेपरेट नोटिफिकेशन आलेलं आहे. सर्वसाधारण सूचना नावाचं एमपीएससीचं पीडीएफ आहे, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तो असेल तर ठीक, नसेल तरी चालतं. ओबीसी, ईडब्ल्यूएस इतर संवर्गासाठी असं एससी एसटी ला लागतच नाही, एससी ला लागत नाही, एसटी लागत नाही, ओपन लागत नाही आणि ईडब्ल्यूएस ला पण लागत नाही. तर तुम्हाला 2च डॉक्युमेंट महत्वाचे येते, 2 म्हणजे 3. एक पहिलं आहे तुमचं डिस्चार्ज बुक किंवा एनओसी, दुसरं आहे डोमेसाईल, आणि हे तिसरं जे आहे ते लागेल तुम्हाला काय, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला कोण लागतो, ईडब्ल्यूएस प्रवारासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो. कोणी माजी सैनिक उत्पन्नाच्या ईडब्ल्यूएस म्हणून जाणार असाल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, अदरवाईज गरज नाहीये. फक्त माजी सैनिक ओळखपत्र आयडी कार्ड अपलोड करणे पुरेसे नाही, त्यासोबत डिस्चार्ज बुक किंवा एनओसी अनिवार्य असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, 3 डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे. लक्षात 3 डॉक्युमेंट कोणती, ते डॉक्युमेंट तुम्ही बरोबर ठेवा. आता काही प्रश्न मी तुमच्या समोर घेतो बघा. या चुका केल्यास तुमचा फॉर्म लगेच रिजेक्ट होऊ शकतो. पहिला प्रश्न तुम्हाला फॉर्म भरताना विचारला गेला, स्वतः माजी सैनिक आहात का. तुम्ही जर यस केलं, इथे नो केलं, तर पुढचे कोणतेच पर्याय तुम्हाला माजी सैनिकांचे ओपन होणार नाही. सन्मानपूर्वक निवृत्ती घेतली आहे का, ते पण तुम्हाला यस. कधी कधी हा प्रश्न विचारला जातो, कधी विचारला जात नाही, यस ऑर नो. तारखा भरणे बघा, एनरोलमेंट डेट, भरतीची तारीख, डिस्चार्ज बुक नंतर बुक नुसार अचूक भरा. डिस्चार्ज बुक तुमच्याकडे असेल ना, त्यानुसार डेट व्यवस्थित भरा. जर तुम्ही नोकरीत असाल आणि एनओसी असेल तर भविष्यातील निवृत्तीची तारीख टाकणे पूर्णपणे ग्राह्य आहे, टाकू शकता तुम्ही. अपंगत्व पेन्शन, डिसॅबिलिटी पेन्शन असेल तुम्ही असल्यास यस करा, अन्यथा नो करा. चुकीचे यस केल्यास आरटीओ एक्साइज सारख्या शारीरिक चाचणी असलेल्या पदांना मुकाल तुम्ही. सो जी प्रॉपर माहिती ती प्रॉपर भरायला हवी तुम्ही. सर्वात मोठा धोका काय, फॉर्म भरताना ही चूक टाळा तुम्ही. कोणती आहे, आधीच तुम्ही शासनात नोकरीत असलेल्या माजी सैनिकांचा महत्वाचा नियम आहे. तुम्ही आधीच शासनाच्या नोकरीत आहात म्हणजे काय, एमपीएससी प्रोफाईल मध्ये प्रश्न, तुम्ही यापूर्वी आरक्षण वापरून राज्य शासनाच्या नोकरी केलेली आहे का. आता करत असाल तर तुम्हाला इथे आरक्षण मिळणार नाही, पण काही जणांनी जर चुकीची माहिती दिली, जर तुम्ही आधीच महाराष्ट्र शासनाच्या एखादी नोकरी उदाहरणार्थ क्लर्क माजी सैनिक कोट्यातून मिळवली असेल आणि ती जॉईन केली असेल, जॉईन बरं का, निवड झाली पण अजून जॉईन नाही केली ना, पण जॉईन केली असेल, तर तुम्हाला पुढच्या कोणत्याही एमपीएससी परीक्षेत माजी सैनिकांच्या जागांचं आरक्षण मिळणार नाही. मिळणारी सवलत तुम्हाला फक्त वयाची सवलत लागू राहील. वयाची सवलत मिळेल तुम्हाला, पण पद मात्र तुम्हाला घेता येणार नाही. लक्षात घ्या, पद माजी सैनिकांच्या कोट्यातून घेता येणार नाहीये. सायबर कॅफेला अंदाजे फॉर्म भरू देऊ नका. प्रोफाईल स्वतः वाचून येस ऑर नो करा. बऱ्याच वेळा असं घडतं, नंतर काय होतं, अपात्र होऊन जातं. सो फॉर्म भरताना तुम्ही स्वतः बघा. सायबर कॅफेवाले भरताय ठीक आहे, पण शेजारी बसून तुम्ही भरा, एवढी काळजी घ्या. त्यानंतर आहे, एकापेक्षा जास्त परीक्षांचे निकाल लागल्यास काय कराल. सर मी ऑलरेडी एक्झाम दिली आहे आणि मी इन प्रोसेस आहे, काय कराल. सपोज पूर्व किंवा मुख्य परीक्षा दिली असेल,
क्लर्कचा निकाल पास झालाय, तलाठीचा निकाल प्रलंबित आहे, असं जर असेल, बघा 5 परीक्षा दिल्या आहेत, क्लर्कचा निकाल आला असून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, पण तुम्हाला तुमच्या आवडत्या पदाच्या उदाहरण तलाठी निकालाची वाट पाहायची आहे, अशा वेळेस तुम्ही क्लर्कचे पद माजी सैनिक कोट्यातून जॉईन करू शकता. पण एकदा तुम्ही एखादे पद अधिकृतपणे जॉईन केले की त्यानंतर इतर कोणत्याही पदांसाठी तुमचा माजी सैनिक जागांचा कोटा संपतो, फक्त वयाची सवलत उरते. निष्कर्ष, तुम्ही तुमच्या आवडीचे एकच पद माजी सैनिक कोट्यातून जॉईन करू शकतात. मग त्यासाठी काय करा, एखाद्या ठिकाणी जॉईन करायचं पण अजून तुमचा एक निकाल पेंडिंग आहे, जिथे जॉईनिंग करायचं ते त्यांना सांगून ठेवा, त्यांना लक्षात आणून द्या की असं असं आहे. त्यांना सांगितल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच सवलत देतात भविष्यामध्ये तुमच्या आवडत्या पदावरती जाण्यासाठी. तुमच्या मनातील काही प्रश्न मी इथे समोर घेतोय. जसं की पहिला प्रश्न आहे की पुढील 3-4 महिन्यात निवृत्त होणार आहे, मी आता फॉर्म भरू शकतो का? तर यस उत्तर याचं यस आहे. तुमच्याकडे तुमच्या डिपार्टमेंटची एनओसी ना हरकत प्रमाणपत्र असली पाहिजे, तुम्ही निश्चित फॉर्म भरू शकता. माझ्याकडे अद्याप पीपीओ क्रमांक नाही, फॉर्म भरताना अडचण येईल का? नाही, पीपीओ नसेल तर डिस्चार्ज बुक किंवा एनओसी अपलोड करून फॉर्म यशस्वीरित्या भरता येतो. हे जर नसेल पीपीओ तर तुम्ही डिस्चार्ज बुक किंवा एनओसीचा वापर करू शकता. मूळ डिस्चार्ज बुक हरवले आहे, आता काय करावे? त्यांनी काय करावं, पोलिसांमध्ये एफआयआर दाखल करा, त्यानंतर रेकॉर्ड ऑफिसशी संपर्क साधून डुप्लिकेट कॉपी काढून घ्या आणि मगच फॉर्म भरा. त्यानंतर काही प्रश्न आहेत, मी केंद्राची उदाहरणार्थ रेल्वे किंवा बँकेची नोकरी केली आहे, मी महाराष्ट्र शासनासाठी पात्र आहे का? हो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या नोकरीचा लाभ पहिल्यांदाच घेत असाल तर तुम्ही पूर्णपणे पात्र आहात. केंद्र सरकारची वेगळी आणि महाराष्ट्र शासनाची वेगळी. माझ्याकडे परराज्यातील जातीचा दाखला आहे, तो एमपीएससी चालेल का? याचं उत्तर नाही, तुम्हाला महाराष्ट्राचाच दाखला लागेल, महाराष्ट्राचाच डोमेसाईल लागेल. माजी सैनिकांची जागा रिक्त राहिल्यास काय होते, तर ती जागा पुढच्या वर्षी परत पदांसाठी ऍड केली जाते, ती कोणाला दिली जात नाही. पुढे काय, पुढे घेतली जाते पुढच्या वर्षासाठी, बरोबर, पुढील जाहिरातीत विचारात घेतली जाते. असे काही महत्वाचे प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल मला कमेंटमध्ये सांगा. आता 4 महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतोय. यशस्वी होण्यासाठी वयाची चिंता सोडा. मी सुरुवातीलाच बोललो, तुमची कॉम्पिटिशन तुमच्याच मित्रांबरोबर म्हणजे माजी सैनिकांबरोबर आहे. तुमची जी कंडिशन तीच त्यांची पण कंडिशन आहे. सो आता काय करा, अभ्यासाला लागा, लगेच अभ्यासाला लागा. त्यामुळे तुमच्याकडे अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी पुरेसा वेळ आहे. त्यानंतर कागदपत्रे रेडी ठेवा. फॉर्म भरण्यापूर्वी डोमेसाईल असेल, एनओसी असेल, डिस्चार्ज बुक असेल आणि कास्ट सर्टिफिकेट असेल, ज्यांना नॉन क्रिमिनल लागत नाहीच आहे, पीडीएफ स्वरूपात स्कॅन करून ठेवा. बरोबर, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही मी सांगितलंय, व्यवस्थित नोटबुक करा, त्यात लिहा की काय काय डॉक्युमेंट लागतात, किती पात्रता आहे, वय कसं काउंट करायचंय, आणि पुढे मी काही उत्तर प्रश्न देणार आहे तुम्हाला, बघा सॉरी माहिती देणार आहे पुढे. प्रोफाईल स्वतः तपासा. तुमची सगळी प्रोफाईल सायबर कॅफेला दिल्यानंतर स्वतः प्रोफाईल तपासा. त्यात काही करेक्शन असेल करेक्शन करून घ्या. त्याला प्रिंट आउट दे, चेक करा. काही करेक्शन असेल तर करेक्शन सांगा, नसेल करेक्शन तर त्याला सांगा प्रोफाईल रेडी, लॉक करून टाक, आता मला अप्लाय करायचं एक्झामसाठी. संधीचं सोनं नक्कीच करा. पुढील 2 वर्ष राज्य शासनाच्या भरघोस जागा आहेत. कागदपत्रांची पूर्तता करा आणि आजच पूर्ण क्षमतेने अभ्यासाला सुरुवात करा. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. पण तरी पण अजून काही प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये, ते प्रश्न मनात नका ठेवू, कमेंट बॉक्समध्ये टाका. जसं की मनातील प्रश्न उत्तरे हवी आहेत तर कमेंटमध्ये टाका, मला प्रश्न टाका. परीक्षा पद्धत कशी असणार आहे, विषय कोणकोणते असणार आहे, अभ्यास कसा करावा असेल, कट ऑफ किती लागतो, टार्गेट मार्क्स किती ठेवावे, बुक लिस्ट कोणती वापरावी, हे याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर प्रश्न असू शकतात. पण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पुढच्या व्हिडिओत तुम्हाला पूर्ण माहिती देतो. तुम्हाला माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की टाका, कारण माजी सैनिक फार कमी आहेत आणि फार कमी लोक एक्झाम देतात. मला पण कळू देत किती माजी सैनिक माझ्या ह्या व्हिडिओला बघत होते, त्यांनी ॲटलीस्ट मला जय हिंद कमेंट टाका, किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तो प्रश्न पण मला कमेंटमध्ये नक्की टाका. तुमच्यासाठी मी अजून महत्त्वाचे व्हिडिओ नक्की घेऊन येतो. तत्पूर्वी तुम्हाला जर इच्छा असेल आणि मार्गदर्शनाची गरज असेल तर AMVI साठी ही बॅच आणि लक्ष्य बॅच तुम्हाला उर्वरित पदांसाठी, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल, इंडस्ट्रियल ऑफिसर असेल किंवा टेक्निकल असिस्टंट असेल, यासाठी ही लक्ष्य बॅच आहे. ही बॅच लगेच जॉईन करा. ह्या बॅचमुळे तुम्हाला नक्कीच विषय सोपा होणार आहे. कुठून काय वाचावं, किती वाचावं हे तुम्हाला ही टीम सांगणार आहे. तुम्ही जर रिसर्च करत बसाल तर खूप वेळ जाईल, असाही बराच गॅप पडलेला आहे. या कमी कालावधीमध्ये तुम्हाला नक्कीच एक्झाम क्रॅक करण्यासाठी ही बॅच मदत करेल. यासाठी तुम्ही आमच्या टीमलाही कॉल करू शकता. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे. इग्नाइट अकॅडमी नावाचा ऍप आहे, त्या ऍपची लिंक डाउनलोड करा आणि त्यामधनं दोघांपैकी एक बॅच तुम्ही जॉईन करा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये जय हिंद टाकायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला इतर तुमच्या ग्रुपमध्ये, मित्रांच्या ग्रुपमध्ये, माजी सैनिकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि पुढचे अजून अपडेट मी काही व्हिडिओ तुमच्यासाठी घेणार आहे ते बघण्यासाठी खाली बघा सबस्क्राईब बटन आहे, सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, कारण पुढचे काही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. पुन्हा व्हिडिओ आपण. जय हिंद.